नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। निचोळे गावामध्ये सलोख्यांमध्ये हरिनाम सप्ताह संपन्न। वाडा तालुक्यातील निचोळे गावात 34 वर्षाची परंपरा रखत यावर्षी सुद्धा पालखी सोहळा, कीर्तन, भजन असे विविध कार्यक्रम व जत्रोत्सवाचे आयोजन केले होते। या धावपळीच्या जीवनामध्ये व्यवसाय व नोकरीसाठी शहराकडे वळतात, परंतु निचोळे ग्रामस्थ अशा प्रकारे नोकरी व्यवसायाला सांगड घालत एकत्र येऊन भक्तिमय वातावरणात वारकरी संप्रदायाच्या जोडीला पारंपरिक पद्धतीत कार्यक्रम करतात। या पालखी सोहळ्याला यात्रेला हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते। या पालखी सोहळ्याचा व यात्रेचा मनमुराद आनंद लुटला। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर योगेश आंबवणेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। विठ्ठल रखमाई मंदिर निचोळे, सर्व निचोळे ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत। आज चतुर्थी निमित्त इथे जत्रोत्सवाचं आयोजन केलं जातं। सतत 34वे वर्ष आहे। आपल्यासोबत आहेत निचोळे गावचे सर्व ग्रामस्थ वारकरी संप्रदाय। पारंपरिक पद्धतीने पालखी सोहळा असतो, त्यानंतर जत्रोत्सव असतो। काय सांगाल दादा तुम्ही या उत्सवासंदर्भात? या आमच्या गावामधील सालाबादप्रमाणे, रूढी परंपराप्रमाणे आणि वारकरी संप्रदायाप्रमाणे हा सोहळा मोठ्या आनंदामध्ये, उत्साहामध्ये साजरा करतो आम्ही। आणि त्याप्रमाणे ह्या वर्षी एक प्राणप्रतिष्ठा सोहळा, विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर आहे आणि या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये ज्या मंदिराची जी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे त्याला एकूण 70 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आणि जो सोहळा आम्ही साजरा करतो या सोहळ्यालाचं हे 34वे वर्ष आहे आणि ह्या 34व्या वर्षी असलेलं 3 दिवसाचं, 3.5 दिवसाचा अखंड हरिनाम सोहळ्याचा हे वर्ष आहे। आणि या वर्षाचा आजचा हा 3रा दिवस, जागरणाचा दिवस। आणि ह्या जागरणाच्या दिवशी आज कीर्तनरूपी सेवासुद्धा झालेली आहे। आणि या सोहळ्याकरिता, या सप्ताहाकरिता संपूर्ण तालुक्यामधून वारकरी संप्रदायाची मंडळी आज इथे आलेली आहे। आणि हा सोहळा आम्ही संपूर्ण ग्रामस्थ, संपूर्ण वारकरी, पंचकृषीमधील वारकरी आनंदामध्ये साजरा करतोय। आणि त्या सोहळ्याकरिता जागरणाची म्हणजे आज पालखीचा आजचा हा दिवस आणि त्या दिवशी असलेला हा अखंड हरिनाम सोहळ्याचा सर्व वारकरी आम्ही एकत्र जमलेलो आहोत। संपूर्ण ग्रामस्थ आम्ही इथे जमलेलो आहोत आणि त्या निमित्ताने असलेला हा दिवस। आपल्यासोबत आणखीन ग्रामस्थ उपस्थित आहेत। तुमचं प्रथमतः मी इंडिया न्यूज 28 मध्ये स्वागत करतो। काय तुमचं म्हणणं आहे? ह्याच्या अगोदर आम्ही एक नामपर सप्ताह करत होतो। गावागावातून आजूबाजूच्या परिसरातून लोक येत होते, पण त्याच्यानंतर आम्ही 92 पासून हा अखंड हरिनाम सोहळा साजरा करत आहोत। वर्धापन दिन सोहळा साजरा करत आहोत पांडुरंगाचा। आणि आज त्याला 34 वर्ष झालेले आहेत। या 34 वर्षाचा हा 3रा दिवस आहे। आणि आमच्या गावामध्ये पालखी सोहळा अतिशय उत्स्फूर्तपणे, आनंदाने पार पडत असतो। आतासुद्धा तुम्ही बघाल तर पूर्णपणे बाजारपेठ भरपूरपणे भरलेली आहे। एक वर्ष तर असं झालं होतं की पूर्णपणे अशा दुकानं लुटली गेली होती। अशा प्रकारची एक परंपरा आहे आणि पूर्वीच्या ज्येष्ठ मंडळीपासून असणारी, चालू असणारी ही परंपरा आहे की आम्ही सातत्याने टिकवण्याचा प्रयत्न करीत आहोत। धन्यवाद।